नमस्कार, मी डॉक्टर दिलीप सातभाई घेऊन आलोय आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ. प्राप्तिकर विवरणपत्र कोणी भरावं? सध्या प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याचा मोसम सुरू झाला आहे आणि अशा वेळेला कोणी प्राप्तिकर विवरणपत्र भरावं, काय निकष आहेत त्याच्यासाठी, याची आपण आता चर्चा करणार आहोत. पहिला निकष आहे, प्राप्तिकर कायद्यात आता सध्या दोन प्रकारच्या करप्रणाली प्रचलित आहेत. जुन्या कर प्रणालीमध्ये करपात्र उत्पन्नाची मर्यादा सामान्य करदात्यांसाठी 2.5 लाख रुपये, ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे 60 ते 80 वर्ष वयोगटासाठी रुपये 3 लाख, अतिज्येष्ठ नागरिकांसाठी 80 वर्षापेक्षा अधिक वयाचे यांच्यासाठी 5 लाख रुपये अशी वेगवेगळ्या वयोगटानुसार ठरवलेली आहे. सदर करदात्याचे करपात्र उत्पन्न प्राप्तिकर कायदा कलम 1038, 10A, 10B, 10BA, कलम 54, 54B, 54D, 54EC, 54F, 54G, 54GA, 54GB तसेच कलम 80 मधील जवळजवळ सर्व पोट कलमात उद्धृत केलेल्या परंतु अंगीकारलेल्या करप्रणालीनुसार पात्र असलेल्या सर्व कलमातील वजावटी विचारात घेतल्यानंतर करपात्र मर्यादेपेक्षा कमी झाले तर त्यांना प्राप्तिकर विवरणपत्र आर्थिक वर्ष 2024-25 साठी म्हणजेच आकारणी वर्ष 2025-26 साठी दाखल करणे अनिवार्य आहे. मात्र हा नियम नवीन करप्रणालीमध्ये देखील लागू आहे, मात्र त्यांच्या वजावटी मर्यादित आहे, जेथे किमान करपात्र मर्यादा 3 लाख रुपये आहे. करदात्यांमध्ये एक चुकीचा समज आहे की उत्पन्नातून कायदेशीर वजावट घेतल्यानंतर उत्पन्न करपात्र होत नसेल तर प्राप्तिकर विवरणपत्र भरले नाही तरी चालते. तथापि वस्तुस्थिती तशी नाही. उदाहरणार्थ, कनिष्ठ नागरिकाचे जुन्या करप्रणाली अंतर्गत उत्पन्न 3 लाख रुपये आहे. त्याने कलम 80C अंतर्गत 60,000ची वजावट घेतल्यामुळे त्याचे उत्पन्न 2,40,000 म्हणजे करपात्र मर्यादेच्या 2.5 लाख रुपयाच्या खाली आहे. त्याचे उत्पन्न किमान करपात्र मर्यादेपेक्षा कमी असले तरी ढोबळ उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा अधिक असल्याने प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणे अनिवार्य आहे. कलम 80 अंतर्गत वजावट योग्य आहे की नाही याची पण पडताळणी केवळ विवरणपत्र दाखल झाल्यानेच होऊ शकते. अनिवासी करदात्यांना हा नियम लागू आहे, मात्र कर सवलत उपलब्ध नाही. दुसरा निकष आहे कर सवलती बाबतीत. कर सवलत मिळवणे हा करदात्याचा अधिकार आहे. तथापि कर सवलत प्राप्तिकर विवरणपत्र भरल्याखेरीज मिळत नाही. उशिरा दाखल केलेल्या विवरणपत्रात देखील ही सवलत मिळणे करदात्याचा हक्क आहे. सबब कर सवलत विचारात घेऊन करपात्र उत्पन्न नसल्यासही विवरणपत्र दाखल करणे आवश्यक आहे. न केल्यास वा बिलेटेड विवरणपत्र दाखल केल्यास 234F अंतर्गत विलंब शुल्क लागू शकते. तिसरा महत्वाचा निकष अधिसूचना 2737/2022 मध्ये उद्धृत केलेली आहे. खालील बाबी घडून आल्यास उत्पन्न करपात्र नसले तरी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणं अनिवार्य आहे. कोणत्याही करदात्याची गेल्या आर्थिक वर्षात व्यापार धंद्यातील एकूण विक्री, उलाढाल किंवा ढोबळ राशी रुपये 60 लाख रुपयांपेक्षा जास्त झाल्यास. कोणत्याही बौद्धिकी व्यवसाय करणाऱ्या म्हणजे डॉक्टर्स, इंजिनियर, वकील, आर्किटेक्ट इतर करदात्यांची गेल्या आर्थिक वर्षात त्यांच्या व्यवसायातील एकूण ढोबळ उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त झाल्यास. कोणत्याही करदात्याची गेल्या आर्थिक वर्षात स्त्रोतावर कर कपात केलेला कर किंवा स्त्रोतावर गोळा केलेला कराची रक्कम व्यक्तीच्या बाबतीत 25,000 रुपये आणि ज्येष्ठ नागरिकाच्या बाबतीत 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक झाल्यास. गेल्या आर्थिक वर्षात व्यक्तीच्या एका किंवा अधिक बचत बँक खात्यामध्ये जमा झालेली एकूण रक्कम 50 लाख रुपये किंवा त्याहून अधिक असल्यास. चौथा निकष आहे कलम 139(2)B प्राप्तिकर कायदा. गेल्या आर्थिक वर्षात व्यक्तीच्या एका किंवा अधिक चालू बँक खात्यात जमा झालेली एकूण रक्कम रुपये 100 लाख किंवा त्यापेक्षा अधिक झाल्यास त्याला प्राप्तिकर विवरणपत्र भरणं अनिवार्य आहे. येथे बँक असा शब्द वापरला असल्यामुळं
पोस्ट ऑफिसच्या चालू खात्यामध्ये असलेल्या भरण्यासाठी हा मात्र नियम लागत नाही, पण सहकारी बँका यात मात्र समाविष्ट केलेल्या आहेत. जर तुम्ही स्वतःसाठी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीसाठी परदेशी प्रवासावर 2 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम खर्च केली असेल तर तुम्ही प्राप्तिकर विवरणपत्र भरणं अनिवार्य आहे. जर करदात्याचा वार्षिक खर्च 1 लाख रुपयापेक्षा जास्त झाल्यास त्याला प्राप्तिकर विवरणपत्र भरणं अनिवार्य आहे. पाचवा महत्वाचा मुद्दा, परदेशातील मालमत्ता किंवा स्वाक्षरी अधिकार असलेले व मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न मिळवणारे निवासी करदात्या संदर्भात आहे. करदात्यास परदेशातून मालमत्तेतून उत्पन्न मिळत असेल किंवा भारतात व्यक्तीस कर उद्देशासाठी निवासी मानले जात असेल व करदात्याचे परदेशातील मालकी हक्का किंवा हितसंबंध असतील तर ITR दाखल करणे अनिवार्य आहे. यात मालकीच्या किंवा लाभार्थी म्हणून मिळालेल्या मालमत्तेचा समावेश आहे. भारताबाहेर असलेल्या बँक खात्यांसाठी करदाता अधिकृत स्वाक्षरी करता असला तरी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणं आवश्यक आहे. करदात्याची भारताबाहेर असलेली मालमत्ता जंगम किंवा स्थावर देखील असू शकते. उदाहरणार्थ, करदाता परदेशात गेला व तिथे त्याने बँक खाते काढले आणि भारतात परतल्यावर ते बंद करायला विसरला तरी त्याला ITR दाखल करणे क्रमप्राप्त आहे. 6वा मुद्दा कंपनी, फर्म आणि इतर काही संस्थांसंदर्भात आहे. कंपनी, भागीदारी फर्म, विद्यापीठ, कलम 35(1)(2) अंतर्गत उद्धृत महाविद्यालय, संशोधन संस्था, न्यूज एजन्सी, कलम 10 ते 20 अंतर्गत कार्य करणाऱ्या शैक्षणिक संस्था, रुग्णालय, इतर संस्था तसेच व्यापारी न्यास, ट्रेड युनियन इत्यादी अशा स्वरूपाच्या संस्थांना उत्पन्न असले नसले तरी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणं अनिवार्य आहे. अंतिम तारीख, ऑडिट नसलेल्या करदात्यांसाठी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे. ऑडिटच्या अधीन असणाऱ्यांसाठी अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2025 आहे. ट्रान्सफर प्राइसिंग केसेस मध्ये अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे. असा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. कोटी कोटी धन्यवाद.